तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर स्वामींची कृपा ही स्वामी भक्तावर, स्वामी सेवेकऱ्यावर असतेच. ह्याची अनेक उदाहरणं, अनेक अनुभव लोकांना आलेले आहेत. काही लोक बोलतात, तुम्हालाच फक्त कसा हो स्वामींचा अनुभव येतो, आम्हाला कसा नाही येत? पण अनुभव आलेल्या काही लोकांची ही भावना असते की कोणाला सांगायचे नाही, हा आमचा वैयक्तिक अनुभव आहे. तर कोणी आपली टिंगल होईल म्हणून सांगत नाही, किंवा काही जण असे विचार करतात की आपली अंधश्रद्धाळू म्हणून ओळख समाजामध्ये होईल म्हणून ते स्वामींचे आलेले अनुभव सांगत नाहीत. पण असे काही नसते. तुम्हाला जर अनुभव येतात तर ते स्वच्छ मनाने लोकांपर्यंत पोहोचवा. हजारातून एक जरी तुमच्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरीही तुम्हाला त्याचे खूप मोठं पुण्य लागेल. तर व्यसनाकडे वळवणारे खूप मिळतील, पण भक्ती मार्गाला लावणारे खूप कमी मिळतात बरं का. तुम्ही त्यांच्यातले एक व्हा. मी पुन्हा पुन्हा सर्वांना सांगेन, तुम्ही स्वामींची सेवा करा. अनेक लोकांना स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत आणि असेच मी अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेले आहेत व इथून पुढेही सांगत राहणार आहे. आणि हे अनुभव सर्वांना स्वतः त्यांनी अनुभव घेतलेले आहेत. मी आज तुम्हाला अशाच एका सेवेकरी दादांचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. ते दादा सांगतात की माझ्या वडिलांनी नागपुरात मेन रोडवर एक दुकानाचा गाळा घेऊन ठेवला, जेणेकरून माझ्या 2 मुलांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असेल तर त्याचा उपयोग होईल या भावनेने. पण त्यावेळेस आम्ही दोघेही भाऊ लहान असल्याने तो गाळा भाड्याने एका व्यक्तीला दिला. जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा तो गाळा खाली करून द्या असे त्यांना सांगितले व अशी त्यांच्याबरोबर आमची बोलणी झाली. माझे संगणक विषयात शिक्षण पूर्ण झाले, पण नोकरीच्या संधी सर्व बाहेरूनच यायच्या. वडिलांची इच्छा होत नव्हती बाहेर पाठवायची. आजच्यासारखी त्यावेळेस मनस्थिती वडिलांची किंवा पालकांची नव्हती. वडिलांचे म्हणणे असे होते की माझा मोक्यावर आपला चांगला गाळा आहे दुकानाचा, तू तिथेच एखादा व्यवसाय कर. मग आमचे ठरले. त्याप्रमाणे बाबा त्या व्यक्तीला बोलले की आम्हाला आता त्या गाळ्याची गरज आहे, तुम्ही गाळा खाली करून घ्या. त्या व्यक्तीने तिथे दातांचा दवाखाना टाकला होता, परंतु तो व्यक्ती पूर्णपणे बदलला आणि गाळा खाली करायचे 1,00,000 रुपये मला द्या असे बोलू लागला, नाहीतर तुम्ही खुशाल कोर्टात जा अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली. मग तो काळ होता 1994 ते 95 सालचा. तेव्हा 1,00,000 ही रक्कम म्हणजे खूपच मोठी होती. त्यावेळेस मला स्वामी भक्त श्री अण्णाजी भेटले होते आणि मी श्री स्वामी समर्थ सेवेला लागलो होतो. स्वामींचे नागपुरात मोठे मंदिर व्हावे याकरता आमची धडपड सुरू होती. माझा प्रॉब्लेम मी श्री अण्णाजी यांना सांगितला. ते म्हणाले की तू नामस्मरण करत राहा आणि रोज सकाळी हनुमानाचे दर्शन घे, पण लक्षात ठेव, वेळ एकच ठेवायची, ती कधीच टळली नाही पाहिजे. झाले. तर नित्यक्रम सुरू झाला. दिवस गेले, महिने गेले, माझे नियमित अखंड सेवा सुरूच होती. नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरती आयोजित करणे, जप यज्ञ करणे, स्वामींचे फोटो प्रिंट करून विकणे या माध्यमातून मंदिराकरता देणगी गोळा करणे सुरू होते. माझी खाजगी नोकरी सुरू होती. असे एकंदर चालू होते. माझा भाडेकरू त्रास देतच होता, त्याचे प्रचंड मानसिक दडपण होते. एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले आणि त्यांनी स्वतःहून विचारले, काय रमन, काय म्हणतो तुझा भाडेकरू? आणि मंद मंद हसून माझ्याकडे पाहत होते. अचानकपणे मला काय झाले माहीत नाही, माझे स्वतःवर नियंत्रण नाही राहिले. मी त्वेषाने उठून उभा राहिलो आणि म्हणालो, अण्णाजी काहीही झाले नाही, तुम्ही ती सेवा सांगितली, काहीही उपयोग नाही मला वाटत. तुम्हाला आणि तुमच्या स्वामींना फक्त मला राबवून घ्यायचे आहे का? अहो अण्णाजी, तुमच्या स्वामींच्या मागे लागण्यापेक्षा 4 मवाली हाताशी घेतले असते तर आजपर्यंत माझे काम झाले असते. अजून बरंच काही मी बोललो. थोड्या वेळाने सर्व शांत झाले. अण्णाजी जागेहून उठले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मंद मंद हसत होते. थोडा वेळ थांबले आणि निघून गेले. असेच 8 ते 10 दिवस गेले. एक दिवस रात्री माझा तोच किरायेदार, तोच भाडेकरू एक टेम्पो घेऊन आला. सर्व सामान त्याने क्लिनिकमधले त्या टेम्पोमध्ये भरले. पेंटर आणून जे काही लिखाण भिंतीवरती केले होते, नाव वगैरे, ते त्याने पेंटरला सांगून मिटवून टाकले. आम्ही तिथेच वरच्या मजल्यावर राहत होतो आणि आश्चर्याने बघत होतो की हे काय होत आहे. तेवढ्यात तो भाडेकरू वरती आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला, ही घ्या तुमची चावी, मी रूम खाली केलेली आहे आणि मी करून निघालेलो आहे. बाबा म्हणाले, तुम्ही मला डिपॉझिट दिलेले 10,000 रुपये घेऊन जा.
त्यावर तो म्हणाला, नको मला डिपॉझिट परत, ते तुम्हालाच ठेवा, आणि ताडताड निघून गेला. आश्चर्य, जो व्यक्ती रूम खाली करायचे 1,00,000 मागत होता तो स्वतःचे 10,000 पण घेईना. आम्हाला कळतच नव्हते हे काय होत आहे. मला शांत बसवेना. मी या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले. माझा एक नातेवाईक होता, त्या व्यक्तीला ओळखायचा. त्याला मी भेटलो आणि या प्रकरणाची अधिक माहिती काढण्याची विनंती केली. नातेवाईक या भाडेकरूला भेटायला गेला. त्याला त्या भाडेकरूने सांगितले की तो शासकीय दंत महाविद्यालयात नोकरीला आहे आणि खाजगी प्रॅक्टिस पण करत होता. याची कोणीतरी मंत्रालयात तक्रार केली आणि मंत्रालयातून महाविद्यालयात पत्र आले. त्यानुसार महाविद्यालयाने याला कारणे दाखवा अशी नोटीस दिली आणि बरखास्त का करण्यात येऊ नये याची विचारणा केली. म्हणून याने ताबडतोब रूम खाली केली. त्यावेळेला दौलतराव आहेर हे वैद्यकीय मंत्री होते. या संदर्भात दुसऱ्या दिवशी तो मुंबईला जाणार होता. नातेवाईकाने हे आम्हाला सांगितले आणि विचारले की तुम्ही तक्रार केली काय? बाबांनी सांगितले की हा व्यक्ती शासकीय नोकरीत आहे, हेच आम्हाला माहीत नव्हते. आता खरी कथा तर पुढे आहे. मुंबईवरून हा भाडेकरू परत आला आणि एक दिवस सहज माझ्या नातेवाईकाला रस्त्यावर भेटला व त्याने सांगितले की मंत्रालयात गेल्यावर त्याला कळले की एक म्हातारे गृहस्थ आले होते. त्यांनी सरळ मंत्र्याकडे जाऊन तुमची तक्रार केली आणि त्या तक्रारीवर माननीय मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मग याने विचारले की त्या गृहस्थाचे नाव सांगू शकता काय? तेव्हा त्यांनी फाईल मागितली आणि आश्चर्य म्हणजे सर्व कागदपत्रे व्यवस्थित होती, पण तक्रार तेवढी गायब होती. त्या म्हाताऱ्या व्यक्तीचे वर्णन त्यांनी तेथील व्यक्तींना विचारले. एक म्हातारे गृहस्थ होते. ते पांढरा सदरा, पांढरे धोतर, डोक्यावर टक्कल, उंच आणि मजबूत शरीर असे वर्णन त्यांनी त्या व्यक्तीने सांगितले. रोज इथे हजारो लोक येतात, पण हा माणूस कसा काय माझ्या लक्षात राहिला देव जाणे. आणि मुख्य म्हणजे हा व्यक्ती डायरेक्ट साहेबांच्या केबिनमध्ये गेला. मग मला साहेबांनी बोलावून घेतले. भाडेकरूने आमच्या नातेवाईकाला विचारले की अशा वर्णनाचा कोणी तुमचा नातेवाईक आहे काय? खरं सांगायचं म्हणजे असे कुठलेही व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबात नाही. ते कोण होते आता हे मी सुद्धा सांगायची गरज नाही. काही वेळाने त्या ठिकाणी मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. उद्घाटन नाही तर अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या आणि श्री अण्णाजी यांनी माझ्याकडून त्या ठिकाणी पूजन करून घेतले आणि मी तिथे व्यवसाय सुरू केला. तर सेवेकरी हो, आता मी तुम्हाला सांगायची गरज नाही की ते व्यक्ती कोण होते ज्यांनी मंत्रालयामध्ये जाऊन तक्रार केली. ते स्वतः महाराज आले होते. म्हणजे याचा अर्थ असा की असं म्हणायला हरकत नाही की सेवेकऱ्यासाठी, सेवेकऱ्याच्या सेवेसाठी व सेवेकऱ्याच्या दुःखासाठी, त्रासासाठी, त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी महाराज स्वतःही तिथे येतात. तसंच या सेवेकऱ्यांच्या बरोबर झालं. त्यांना माहीतही नाही काय झालं. त्यांनी फक्त निस्वार्थी मनाने महाराजांची सेवा केली. तरीही महाराज स्वतः त्यांच्यासाठी, त्यांच्या वतीने तक्रार घेऊन स्वतः मंत्रालयात गेले. त्यानंतर ते कधीही कोणालाही दिसले नाहीत. म्हणजे महाराजांची सेवा करा असं मी तुम्हाला नेहमी सांगते. यामध्ये काहीही चुकीचं नाही. जर संकटाच्या वेळी महाराज स्वतः तुमच्यासाठी येत असतील तर तुम्हाला महाराजांची सेवा केली तर त्यातून वाईट नाही याची तरी गॅरंटी आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत राहते की महाराजांची तुम्ही सेवा करा. आपल्याला हा सेवा मार्गाचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात करायचा आहे. व तुमच्या आजूबाजूला जरी कोणी दुःखी किंवा संकटात कोणी असेल तर तुम्हीही त्यांना हे अनुभव ऐकून तुम्ही सांगा. अगर तुम्हाला त्यांना जरी माझी लिंक जरी त्यांना पोचवली तरीही चालेल, पण संकटात असणाऱ्या व दुःखी असणाऱ्या व्यक्तीला कधीही तसं बघून हसू नका. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा किंवा त्या संकटातून त्यांना दुःखमुक्त व्हावं ह्यासाठी पर्याय द्या. अगर एखाद्या स्वामी मार्गाला त्यांना जोडून द्या. त्याचे पुण्य लाखो पटीने तुम्हाला लागेल. एका व्यक्तीचे दुःख किंवा संकट जरी तुमच्यामुळे कमी झाले तर त्याचे पुण्य हे खूप मोठे असते. त्यामुळे तुम्ही अनेक सेवेकरी असे स्वामी मार्गामध्ये जोडा की त्यांचे दुःख आणि संकट हे महाराज नष्ट करून टाकतील. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील व हे अनुभव तुम्हाला जर ऐकायला आवडत असतील आणि तुम्हाला नेहमीच ऐकत राहायचं असेल असं काही, तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. व बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा. लाईक करा,
कॉमेंट करा. जर तुमच्याकडे काही विषय असतील बोलण्यासाठी तर तुम्ही नक्की मला कॉमेंटमधून सांगा. मला जर त्यामध्ये वरती बोलता येत असेल तर मी नक्की बोलेन. आणि शेअर करत राहा. जर कोणाला शेअर करायचे असतील कोणासाठी तर तुम्ही शेअरही करत राहा. फक्त संकटात असणाऱ्या व्यक्तींना नेहमी मदत करत राहा व स्वामींची सेवा करा व सेवा मार्गाला लोक जोडा. एवढंच मी तुम्हाला सांगेन आणि तुम्ही पुण्य करा. आणि तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ अखंड पाहत राहा ही तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे. आणि स्वामींची सेवा करत राहा. तुमचे वाईट कधीही होणार नाही याची 100% गॅरंटी आपल्या स्वामी मार्गामध्ये आहे. महाराज तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. संकटात दुःखात फक्त महाराज असतात. रक्ताची नातीही जिथे तुटतात किंवा रक्ताची नातीही जिथे पाठ फिरवतात तिथे फक्त आपले महाराज उभे राहतात. त्यामुळे तुम्ही महाराजांची सेवा करा, नामस्मरण करा व अखंड सेवा करत राहा. तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.